डिजिटल युगात महाराष्ट्राची भक्कम झेप, जागतिक व्यासपीठावर ठसा उमटवणारी सर्जनशील क्रांती. मुंबई येथे पार पडलेल्या डिजिटल होरायझन्स ट्रान्सफॉर्मिंग क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज या जागतिक परिषदेत महाराष्ट्र सरकारतर्फे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे अवर सचिव श्री अमोल पाटणकर यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शासनाचा दृष्टिकोन, नेतृत्व आणि धोरणांची ठळक मांडणी केली. जगातील 150 देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. आपल्या भाषणात श्री पाटणकर यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या डिजिटल क्रांतीची माहिती दिली. महाराष्ट्रातील धोरणात्मक निर्णय, क्रिएटिव्ह इकॉनॉमीची दिशा आणि AI, XR, ब्लॉकचेन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानातील गुंतवणूक याविषयी त्यांनी जागतिक प्रतिनिधींना माहिती दिली. How the artificial intelligence is revolutionizing the films, dramas, fashions, music, editing and all spheres of life is very important. I'm very happy to announce here in recent cabinet meeting by the government of Maharashtra, the artificial intelligence will be first time used in India for the agriculture and agricultural development. Then blockchains, digital rights, then IPR, which is most important for all the young professionals who are diving much into the artificial intelligence, because your protection of rights is very important. This is a concern of the government actually. MIPCU सारख्या यंत्रणेमुळे कॉपीराईट संरक्षण आणि डिजिटल संपत्तीचं रक्षण करणं शक्य झालंय. आज महाराष्ट्र ही कल्पकतेची राजधानी बनत आहे, जिथे कृतिशील विचार, सर्जनशीलता आणि नवोन्मेष या त्रिसूत्रीवर विकास घडतो आहे, असे श्री पाटणकर म्हणाले. So in Maharashtra, we have, under the leadership of Honorable Chief Minister, we have done the wonderful world-class facilities like Samruddhi Mahamarga, then Mumbai Coastal Road, you might have witnessed it, Atal Setu, underground metros, then New Bombay Airport and Vadhavan Port. These are all going to help the export that will be produced in this emerging industries. वेव्ज 2025 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुंबईत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. 100 पेक्षा अधिक देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग या परिषदेला लाभला होता. याचे उदाहरण देत त्याच व्यासपीठावरून झालेली मोठी घोषणा, महाराष्ट्र हे जागतिक सर्जनशील उद्योगाचं प्रमुख केंद्र ठरेल, याकडे श्री अमोल पाटणकर यांनी जागतिक प्रतिनिधींचं लक्ष वेधलं. श्री अमोल पाटणकर यांचे स्वागतपर भाषण डिजिटल सर्जनशील महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीला प्रभावीपणे अधोरेखित करणारं ठरलं.